ताई आज इथे सेवा दिलेली आहे, आपण या मठामध्ये आपण आलेला आहात, दर्शन घेतलेलं आहे. कोणतं मिरवणूक जी आहे महाराजांना केलेली आहे आणि काय त्यांनी सेवा, आजचा काय विषय? मी आज स्वामी समर्थ मठामध्ये आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा आलेली आहे आणि मी स्वामींना बोलली होती की मला बरं वाटलं की पहिली तुमच्या दर्शनाला येईल आणि मी आज दर्शनाला आलेली आहे. मी स्वामींकडे एवढंच मागितलं आहे की या राज्यामध्ये पाऊस चांगला पडून दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, कारण बरेच ठिकाणी अजूनही दुष्काळ आहे. आज मला बरेच आमदार भेटले होते लातूरचे वगैरे, तिथे अजूनही पाऊस नाही आहे. तर देवाला स्वामीला प्रार्थना केलं आहे की सगळीकडे व्यवस्थित पाऊस पडू दे. लोकांनी धन्यधान्याने जर शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहे. या देशाचा आणि या राज्याचा शेतकरी हा पोशिंदा आहे. तो धान्य पिकवतो तेव्हा आपण धान्य खातो. तर त्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, स्वामीकडे, की आपली कृपादृष्टी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशावर राहू दे, सर्वीकडे शांतता आणि अमन राहू दे. एवढीच मी आज प्रार्थना केली आहे की सर्वांना सुखी आणि समाधान. महाराजांच्या दरबारात ज्येष्ठ नागरिकांना आपण भेट वस्तू दिलेली आहे, छत्र्या दिलेल्या आहे, कारण की छत्री हा खूप मोठा विषय आहे. खूप लोक छत्रे वाटप करतात निवडणुकीच्या तोंडामध्ये, नंतर काय बदल पडतो. तुम्ही सातत्याने गेली 25-30 वर्ष हे कार्य करत आहात, नक्की याच्या पाठीमागचं रहस्य काय? मी दरवर्षी मुलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या देतेच, पण यावर्षी मी मठामध्ये आलेले आहे आणि विचार केला की स्वामी समर्थांनी आपल्याला एवढी ताकद दिली आहे, तर इथल्या भक्तांना सुद्धा त्या छत्रीच्या छत्रछायेखाली आपण आणावं. आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून सगळ्याकडे मी मतदारसंघात छत्री वाटत आहे. मला माहिती आहे निवडणुका आल्या का छत्री, कांदे, बटाटे, टॅमॅटो लोक वाटतात, लोकांना उल्लू बनवतात. पण माझी सेवा गेली 35 वर्ष अविरत चालू आहे आणि मठामध्ये आज मी पहिल्यांदा आलेले आहे. संतोष दादांनी मला कधी भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्याकडे बघितलेलं नाही. एक मोठी बहीण, एक भक्त म्हणून मी इकडे, फक्त मी आज त्यांना कोणालाच सांगितलं नाही, मी दर्शनाला येणार एवढंच सांगितलं. काही थोडा राजकीय प्रश्न आहे, एवढी सेवा करून सुद्धा तुमच्यावर काही राजकीय पक्ष जे आहे ते बिनबुडाचे आरोप करत असतात. जसं तुम्हाला माहिती की प्रकरण झालेलं करण लागण्याचं असू दे किंवा गरोदर महिलांचं हे असू दे, यामध्ये तुम्ही काही भूमिका घेतलेली आहे, तरी तुमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न इतरांनी केलेला आहे. स्वामी समर्थ आज मठात बसले, त्यांना स्वामीच बघून घेतील. चांगलं काम करणाऱ्याला स्वामींचा नेहमी आशीर्वाद देतो, एवढंच मी आज सांगू शकते. धन्यवाद.